मला ना माझ्या मम्मीच्या हातचे धपाटे खूप आवडतात आणि मी जेव्हा पण माहेरी जाईल ना तर ती धपाटी तर बनवतेच। आमच्या इकडे धपाटीसोबत आंबाडीची भाजी ही असते आणि मिरची आणि दही हे आमच्या इकडे फिक्स असतं। त्याच्याशिवाय धपाटी खाल्ल्यासारखं वाटत नाही आणि धपाट्याला तीळ लावल्याशिवाय धपाटी केल्यासारखं पण वाटत नाही। तर तीच आज सांगत होती की मला धपाटी कसं म्हणजे कोणत्या पिठाचं प्रमाण किती घ्यायचं, त्याच्यामुळे ना तिचे धपाटे खूप छान होतात, सॉफ्ट होतात आणि मला तर खूप आवडतात। आणि हे मी जेव्हा जाईल ना तेव्हा ती मला सांगायची गरज नाही पडत की कर म्हणून, तर ती करते। कारण सगळ्या आम्ही तिघी बहिणींची आवड वेगवेगळी आणि तिला तशा प्रकारे एक म्हणजे ज्यांना जसं आवडतं तसं ते सगळ्यांना करत असते, सगळ्यांची आवडी निवडी ती जपत असते। तर आज करणार आहे धपाटी, आंबाडीची भाजी आणि हिरव्या मिरची आणि दही। तर तिने सगळं प्रमाण मला सांगितलं आणि सगळं व्यवस्थित करून घेतलं। तर ती धपाटी म्हणजे करायला सुरुवात करते। धपाटी खूप छान बनतात आणि खूप छान पण लागतात। नुसती कोरडी जरी खाल्ली ना तर खूप छान लागतात। तर एकदम मऊ लुसलुशीत अशी धपाटी होतात, कडक आणि अशी कडक अजिबात होत नाहीत, खायला पण छान लागतात। दिवसभर जरी ठेवले तरी एकदम मऊच राहतील, कारण तिचं पिठाचं जे प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट असतं त्याच्यामुळं। आणि थापी वड्या, आमच्या इकडे थापी वड्या मसाले वड्या म्हणतात, त्यासुद्धा बनवल्या होत्या तिने आणि त्यासुद्धा मला खूप आवडतात। तर त्याची रेसिपी काही बनवणं झालंच नाही, पण धपाटी आणि त्या मास वड्या मसाले वड्या खूप आवडीने खातात आमच्या घरी। तर बघा तिने एकदम सोप्या पद्धतीने छान असे धपाटे बनवले आहेत। ती म्हणाली की मी धपाटे बनवते तोपर्यंत आंबाडीची भाजी आण। आंबाडीची भाजी आणण्यासाठी काही लांब जायचं नव्हतं, दारामध्येच तिने झाडं लावलेली होती ना ती आणायची होती। तर तिने बाकीची तयारी तिने सगळीच करून घेतली, धपाटीचं पीठ वगैरे मळून घेतलं। तसलं द्यायचं नसतं, देव बाप्पा असतं। हां बाबांनी दिले ना धपाटा दिला, हळदी कुंकू लावलं ना, देव बाप्पा असतो, पाया पडायचा, नमस्कार करायचा, शिंग लागेल आतमध्ये। नमस्कार कर, नमस्कार करा, कर ना। आणि मी निघाले होते धपाटे बनवते तोपर्यंत आंबाडी आणायला। आणि रियांश बघा गाईसोबत कसा खेळतोय, ते खेळून झालं तर तो निघाला रानामध्ये बाबांसोबत गाडीवर। आणि चला म्हणलं आता कोणीच नाही, म्हणजे रियांश पण गेला आणि दीदी आणि प्रणिता त्यांचं काहीतरी काम होतं, त्या गावात गेल्या होत्या आणि मी आणि मम्मीच घरी होतो। तर मी भाजी आणायला गेले, मम्मीचं काम सुरूच होतं। तर तुम्हाला दाखवते आता मी गावाकडे ना भाजीपाल्यांची काहीच कमतरता नसते। आणि ही दारामध्येच लावलेली ह्याची गुलाबाची फुलं आहेत, गावरान देशी गुलाब आहेत, खूप फुलं लागतात, रोजच्या रोज फुलं उमलतात। आणि एका देठाला 5-6 फुलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण फुलं उमलतात। तर हे समोर ना जनावरांसाठी घास लावला होता, तो संपला आणि तिथेच झाडं लावलेली होती, जवळच 2 समोरच घराच्या असल्यामुळं काही टेन्शन नव्हतं। तर आणि आत्ताच पाऊस पडला होता ना त्याच्यामुळे एकदम कोवळी आंबाडी आली होती। आंबाडीची भाजी आमच्याकडे खास करून धपाट्यासोबत खाल्ली जाते। तर ती मी तोडून घेते, पाऊस पडल्यामुळे त्याच्यावरती काही रोग वगैरे पडला नव्हता, एकदम स्वच्छ भाजी होती। मला जेवढी लागते ना तेवढी मी तोडून घेतली आणि त्याच्यानंतर अजून दुसरीकडं कोवळं झाड दिसल्यानंतर येता अजून तिथून तोडून घेतली। ही भाजी नीट करायला काही जास्त वेळ लागत नाही, एक पान मोठं असतं, व्हिडिओमध्ये दिसतंय बघा, तुम्ही कधी बघितली आहे, तुम्हाला माहिती आहे का ही भाजी मला सांगा। आणि एक पान बघायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी। तर येता मला ना तिथेच मम्मीने लावलेली डेलियाची फुलं दिसली, उन्हाळा जरी असला ना खूप बहरतात ही फुलं आणि वेगवेगळ्या कलरची आहेत। तर भाजी मी आणली आणि साफ करून घेतली, प्रत्येक पान उलटून पालटून बघायचं, त्याच्यावरती काय किडा वगैरे आहे का बघायचं, नाहीतर ह्या भाजीमध्ये साफ करायला काहीच अवघड नसतं। तर ते करून घेतली, मीच केली नीट आणि आता धुवून घेते स्वच्छ
2-3 पाण्याने धुतली ना तर एकदम स्वच्छ होऊन जाते, याच्यावरती काहीच राहत नाही. शक्यतो आंबट असल्यामुळे याच्यावरती काही रोग वगैरे पडत नाही, पण मनामध्ये शंका नको म्हणून व्यवस्थित बघून घ्यायची आणि 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नितळत ठेवायची. या भाजीला ना करायच्या आधी थोडासा जास्त वेळ म्हणजे एक अर्धा तास तरी धुवून ठेवायची, कारण त्याच्यावरती पाणी नाही राहिलं पाहिजे. एकदम कोरडी झाली ना तर लवकर भाजी बनते. भाजी बनवायचं म्हणजे काय, एकदा ही भाजी नीट केलेली तव्यामध्ये भाजून घ्यायची, थोडंसं तेल टाकून आणि परत कांदा वगैरे टाकून परतून घ्यायची आणि हिरवी मिरची, लसूण टाकून बारीक कुटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं, तर खूप छान लागते. तर चला मग आमचा आजचा दिवस हा अशा प्रकारे खूप छान गेला. आंबाडीची भाजी आणि धपाटं खाल्ल्याशिवाय मला काय माहेरी गेल्यासारखं वाटतच नाही, तर ती इच्छा पूर्ण झाली. आणि बघा बाबांचं संध्याकाळचं काम आणि माझा निवांत टाईम तुम्हाला तुमच्यासोबत थोडासा शेअर करते. हे काम ना संध्याकाळचं रोजचं बाबांचं असतं आणि सकाळचं पण असतं, तर ते त्यांना रोजच करावं लागतं. बाकी सारे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत, कारण त्यांचं कुठंतरी काहीतरी चालू असतं. कोणीच एकमेकांच्या नादात नसतं. कोणी इकडे जा तिकडे जा, बांधकाम सुरू आहे त्याच्यावरती जा, कोणाचं काही ना काही चालूच असतं. कारण एकदम गावाकडे मोकळं वातावरण आणि भरपूर जागा असल्यामुळे ना कोण कुठं असेल काय सांगता येत नाही. तर चला आपण भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.